नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. सुनीता आता पेनड्राईव्ह घेते आणि सरळ देशमुखांच्या घरी येते आणि मोठ्या प्रोजेक्टरवरती काव्याने जीवाचा व्हिडिओ प्ले करत खूप मोठा धमाका करते, खूप मोठा तमाशा करते. तेव्हा तो व्हिडिओ पाहून पुढे काय काय घडतं, कसं कसं घडतं, सगळं बघूया प्रेक्षकांनो. काय व्हिडिओ आहे आजचा, शेवटपर्यंत बघा, ज्या मजा येणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की आता ऑक्शनच्या वेळेस जेव्हा तिथे पोहोचलेला असतो आणि तो आता सगळ्यात मोठी बोली लावतो. 10 करोड म्हणत असतो. आता आनंद निवास विकत घेतो. सगळ्यांना पुरताच धक्का बसलेला असतो. भास्कर तर चांगलाच तोंडावरती आपटला जातो आणि रागाच्या भरात तो तिकडून निघून जातो. नंदिनीला तर काहीच कळत नसतं की त्याने 10 करोड रुपये कुठून उभे केले. जेव्हा आता सगळ्यांच्या समोर तिला किल्ली देतो आणि बोलतो, नंदिनी, हे घे तुझा आनंद निवास. तुझा आनंद मी तुला परत देतोय. कारण जीवाने फक्त तिचा आनंद निवासच नाही तर तिचा आनंदसुद्धा परत मिळवून दिलेला असतो. घरी गेल्यावर आता नंदिनी त्याला विचारते, काय झालं जीवा, हे पैसे तुम्ही कुठून आणले? 10 करोड रुपये ही काही छोटी मोठी रक्कम नाही आहे. मला सांगा, हे पैसे तुम्ही कुठून आणले? खरं तर जीवा सांगायला तयार नसतो, पण नंदिनी शपथ घालते. तेव्हा जीवा सांगतो, माझ्या नावावरती खूप मोठी प्रॉपर्टी होती कोल्हापूरमध्ये, शाहूवाडीमध्ये, जी की कोट्यांची होती. ती प्रॉपर्टी मी विकून दिली. नंदिनीला पुरताच धक्का बसतो. ती बोलते, पण हे सगळं घरातल्यांना माहिती आहे का? बाबांना माहिती आहे का? तेव्हा जीवा बोलतो, नाही माहिती. हा सगळा कारभार मी माघारी केलाय. हे जेव्हा बाबांना कळेल ना, तेव्हा सहनच होणार नाही. काय माहिती ते काय करतील. बहुतेक ते मला घराच्या बाहेर काढून टाकतील. त्यांना काढायचंय ना, काढू देत. कारण तुझ्या आनंदापुढे मला आता दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे. नंदिनीला फार वाईट वाटत असतं आणि तेवढंच तिथे विक्रम येतो. विक्रम बोलतो, काय हे जीवा, मला आत्ताच फोन आला की तू आपली कोल्हापूरची प्रॉपर्टी विकलीस, असं म्हणत असतो. जीवाकडे रागाने बघू लागतो. जीवाला फार भीती वाटत असते. जीवाला असं वाटतं की आता विक्रम त्याचं थोबाडच फोडणार, पण विक्रम तसं काही करत नाही. उलट तो जीवाला घट्ट अशी मिठी मारतो. त्या दोघांना सुद्धा जवळ घेतो. जीवाला पुरताच धक्का बसलेला असतो. जीवा बोलतो, बाबा. तेव्हा विक्रम बोलतो, हो बाळा, तुझ्या जागी मी जरी असतो ना, तरी मी सुद्धा हेच केलं असतं. अरे, ही गोष्ट तुम्हाला का नाही सांगितलीस? तू जर आधीच मला ही गोष्ट सांगितली असतीस ना, तर तुम्हा दोघांना 10 दिवस टेन्शनमध्ये घालवण्याची गरजच पडली नसती. मी आधीच तुम्हाला पैसे दिले असते. अरे, ही नंदिनीची प्रॉपर्टी आहे, नंदिनीचा आनंद निवास आहे आणि आपल्या घरच्या लक्ष्मीला तिचा आनंद म्हणजे तिचा आनंद निवास हा मिळालाच पाहिजे. प्राऊड ऑफ यू जीवा. तू जे काही केलंयस ना, ते अगदी योग्य केलंयस. आज मला अभिमान वाटतोय तू माझा मुलगा असल्याचा. मी सुद्धा माझ्या बायकोसाठी अगदी हेच केलं असतं. कॉंग्रॅट्स नंदिनी, असं म्हणत असतो. दोघांना जवळ घेतो आणि बरोबर आता हे सगळं रम्या ऐकते. रम्या आता सगळं वसुआत्यांना सांगते. वसुआत्याचं डोकंच फिरतं. ती बोलते, काय झालं हे सगळं? इतका चांगला प्लॅन बनवला होता, पण त्या भास्करने सगळ्यावरती पाणी फेरलं. एवढं सगळं करून हाती काहीच लागलं नाही ना, असं काहीतरी झालंय. माझं तर डोकंच फिरलंय. एवढ्या दिवसांची प्लॅनिंग सगळं वाया गेलं. तो जीवा, ती नंदिनी पुन्हा एकत्र आले. आजचा ना दिवसच वाईट आहे. आजच्या या दिवसामध्ये अजून काय वाईट बातमी ऐकायला मिळते ना, कोणास ठाऊक. इकडे आपण पाहतो तर काय, सुनीताची मुलगी आता सुनीताजवळ आलेली असते. ती बोलते, मॅम, हे घ्या पेनड्राईव्ह. तुम्ही सांगितल्याप्रमाणे या पेनड्राईव्हमध्ये तो सगळा फुटेज आहे जो तुम्हाला हवा होता. आणि हे ऐकून तर या सुनीताला खूप आनंद झालेला असतो. ती बोलते, वेल डन. आता एक काम करते, हे ना मानिनीला दाखवत नाही, तिच्या घरच्या सगळ्यांना दाखवते. काव्या किती नालायक आणि कॅरेक्टरलेस मुलगी आहे ना, हे कळूच दे तिला. त्या काव्यामुळे मानिनी आणि माझ्यामध्ये दुरावा आला. आमच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. मानिनीने, माझ्या मनूने पहिल्यांदा माझ्यावरती अविश्वास दाखवला. आता त्या काव्याला चांगलंच कळेल की ही सुनीता काय चीज आहे. असं म्हणत असती सरळ पेनड्राईव्ह घेते आणि सरळ देशमुखांच्या घरी येते. ती आता हॉलमध्ये आल्यावर मानिनी तिला पाहते आणि सुनीताला बघून तिला पुरताच धक्का बसलेला असतो. ती बोलते, सुनीता, तू इथे? तेव्हा सुनीता बोलते, हो ना मनू, अगं मी तुला इतकं बोलावलं, माझ्याकडे ये म्हणाले, पण तू काय आली नाहीस. तुला तर वेळच नव्हता. मग विचार केला तुझ्याकडेच यावं. आणि हां, माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक फारच कामाची वस्तू आहे, जी मी फक्त तुलाच दाखवणार नाही आहे, घरातल्या सगळ्या लोकांना दाखवणार आहे. मानिनीला फार भीती वाटत असते. ती सुनीताला खूप अडवण्याचा प्रयत्न करत असते, पण ही सुनीता इतकी हट्टाला पेटलेली असते, ती कोणाचंच ऐकत नाही. ती सरळ आता हॉलमध्ये निघून येते आणि सगळ्यांना गोळा करते. ती जोरजोरात हाक मारू लागते, भाऊजी, जीवा, काव्या, सगळ्यांनी पटापट इकडे या. तुमच्यासाठी एक भन्नाट असं सरप्राईज आहे. मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. सगळेच आता तिथे जमलेले असतात, फक्त जीवाला सोडून. जीवा काही तिथे आलेला नसतो. सुनीता आता पटकन प्रोजेक्टर ऑन करते.
काव्याला थोडाफार संशय आलेला असतो आणि तिला जाम भीती वाटत असते. कारण मानिनीच्या मनामध्ये संशय पेरणारी दुसरी तिसरी कोणी नसून सुनीता आहे हे तिला कळून चुकलेलं असतं. सुनीतानेच त्या दोघांना बघितलंय हे तिच्या आता लक्षात आलेलं असतं. आणि आता ही नवीन काय धमाका करणार आहे, काय खुलासा करणार आहे याचा विचार करून काव्याला तर थरथराट सुटलेला असतो. ती बोलते, काकू काय झालं, तुम्ही काय दाखवणार आहात? तेव्हा सुनीता बोलते, हो 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 जरा दमानं दाखवतीये, एक 5 मिनिटात पिक्चर सुरू होणार आहे. तेवढंच तिथे या दोघी भवान्यासुद्धा येतात, म्हणजे रम्या आणि वसुआत्या. त्यांना तर मजा बघायचीच असते नक्की काय घडणार आहे ते. तेवढंच तिथे विक्रमसुद्धा येतो. विक्रम बोलतो, सुनीता ग काय दाखवणार आहेस तू, काय चाललंय हे सगळं? सुनीता बोलते, हो हो दाखवणार आहे, थोडासा धीर धरा, एक 5 मिनिटात पिक्चर सुरू होणार आहे. असं म्हणत असते आता प्रोजेक्टर ऑन करते आणि म्हणते, मानिनी तुला तुझ्या सुनीवर खूप विश्वास आहे ना, पण तुला माहीत नाही आहे ही काव्या 1 नंबरची 420 मुलगी आहे. अगं ही 100 वेळा माझ्या कॅफेमध्ये यायची तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला. असं म्हणत असती काव्याकडे खूपच रागाने बघू लागते आणि व्हिडिओ प्ले करते. व्हिडिओ आता प्ले होत असतो आणि ती वाट बघत असते की कधी काव्याने तिच्या बॉयफ्रेंडचा सीन होईल. ती व्हिडिओ प्ले करत असते पण कुठेच काव्याचा सीन दिसत नसतो. कुठेच काव्या दिसत असते ना काव्याचा बॉयफ्रेंड दिसत असतो. कारण आज काव्याचं नशीब बलवत्तर असतं म्हणून त्या मुलीकडून तो बरोबर पार्ट डिलीट झालेला असतो त्या व्हिडिओ क्लिपमधला. मानिनी म्हणत असते, सुनीता अगं कुठे आहे, यामध्ये तर काव्या कुठेच दिसत नाही आहे. अच्छा, म्हणजे तुला तमाशा क्रिएट करायचा होता, हे सगळं तुला करायचं होतं तर, आणि म्हणूनच तू खोटे पुरावे घेऊन आलीस, मला माझ्या सुनेविरुद्ध तुला भडकवायचं होतं तर. तेव्हा सुनीता बोलते, अगं मानिनी माझ्यावरती विश्वास ठेव, मी खरं सांगते ही काव्या खरंच त्या मुलाला भेटायला यायची, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. पण आता तो पार्ट या व्हिडिओमधला कसा काय डिलीट झाला आणि कुणी डिलीट केला खरंच मला काही कळत नाहीये. पार्थला तर हे सगळं अजिबात सहन होत नाही. तो बोलतो, सुनीता काकू तुम्ही आईच्या मैत्रीण आहात म्हणून मी शांत बसलोय, नाहीतर मी काय केलं असतं ना माझं मलाच माहिती. माझ्या बायकोबद्दल एक तुक्कार शब्दसुद्धा काढायचा नाही. आणि आता मात्र विक्रमला इतका राग येतो, तो जोरातच ओरडतो, बास खूप झालं, हे माझं घर आहे, इथे तमाशा करण्याची काही गरज नाहीये. आणि मानिनी पुन्हा या बाईबरोबर तू संबंध ठेवायचा नाहीयेस. अगं ही सुनीता आपलं घर तोडायला बसलीये आणि तू चक्क हिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलास. सुनीता ताई परत या घरामध्ये यायचं नाही, चालत्या व्हा, असं म्हणत असतो. सुनीताचं थोबाड फोडतो. सुनीताची चांगलीच गोची झालेली असते. तो बोलतो, 1 मिनिटसुद्धा आता माझ्या घरामध्ये थांबायचं नाही, निघून जा, नाहीतर मी धक्के देऊन तुम्हाला या घरातून बाहेर काढेन. असं म्हणत असतो. आता सुनीताला एका हाताने धरतो आणि धक्के मारत गेटच्या बाहेर हाकलवून देतो. विक्रम मानिनी या दोघांना स्वतःची फार लाज वाटत असते. ते काव्याची माफी मागतात. विक्रम बोलतो, काव्या मला माफ कर, खरंच मानिनीने सुनीतावरती विश्वास ठेवून तुझ्यावरती नको नको ते आरोप केले, तुझ्याशी फार वाईट वागली, पण आज कळून चुकलंय की तिच्याकडे कसलेच पुरावे नव्हते, ती फक्त खोटं बोलत होती, आपलं घर तोडण्याचा प्रयत्न करत होती आणि आज हे सिद्ध झालंय, पुन्हा असं होणार नाही. काव्या आता मनातल्या मनात म्हणत असते, आता मी काय बोलू यावर, ते तर आज माझं नशीब चांगलं म्हणून सत्य समोर आलं नाही, नाहीतर काय होत्याचं नव्हतं झालं असतं ना, मी इमॅजिन सुद्धा करू शकत नाही ही गोष्ट. आज माझं नशीब चांगलं म्हणून सत्य समोर आलं नाही, पण ही गोष्ट किती दिवस अजून लपून राहणार आहे. जर समजा ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आली ना तर सगळं एका मिनिटात उद्ध्वस्त होईल. हे सत्य कोणालाच कळू नये देवा. देवा फक्त माझी इतकीच इच्छा आहे की हे सत्य समोर येऊ देऊ नकोस, असं म्हणत असती. देवाकडे प्रार्थना करते, देवाचे आभार मानते. तर प्रेक्षकांनो, ही काव्या आज तरी वाचलेली असते, पण पुढे जाऊन ती वाचेल की नाही हे तर काही सांगता येत नाही.